आहेत एक लेखिका ज्या आपली नवीन नाटकांची संहिता घेऊन गेल्यात एका प्रोड्युसरकडे. बघूयात त्यांचं काय नाटक चाललंय. येते आजची आपली पुढची जोडी, रमेश आणि मौसमी. ठक 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 ठक. वाणी आहे का घरात? कुणी आहे का घरात? वा वा, वाणी आणि कुणी म्हटल्यावरच मला कळलं होतं लेखिका तोंडवळकर आलेल्या आहेत. पुन्हा का आला तुम्ही? म्हणजे नाही म्हणजे कसं आहे की तुम्ही ह्या गरीबाकडे तोंड पुन्हा कसं वळवलं? वाणी सर, म्हणू नका गरीब स्वतःला. आहात तुम्ही मोठे निर्माते. तुमची 10 नाटकं पडले तरी करायची खाज नाही जाते. तुमचं काम सांगा आणि निघा. वाणी सर, मी तुमच्यासाठी एक जबरदस्त असं गंभीर नाटक लिहून आणलंय. मी जबरदस्ती केली होती तुमच्यावर? नाही. मग कशाला आणलं? गंभीर नाटकं चालत नाहीत. विनोदी काही असेल तर सांगा. एकतर त्या फूबाई फूवाल्यांनी डोक्याला त्रास दिलाय. जाम हसायची सवय लावली आहे लोकांना. विनोदी आहे का काही? तसं माझं लिखाण खूप विशाल आहे. त्या अथांग सागरातला एखादा थेंब तुम्ही चाखून पाहणार. म्हणजे माझं लिखाण तुम्हाला ऐकू का? लवकर ऐकवा, फालतू बोलू नका. बोल नको. नीट लक्ष देऊन ऐका. एकही शब्द दुर्लक्षित करू नका. तुम्ही जर एकही शब्द दुर्लक्षित तुम्ही स्टोरी कधी सांगणार आहात मला? स्टोरी. काळा कुट्ट अंधार नाही हो, नाही डांबरी रस्ता असतो. काळा कुट्ट डांबरी रस्ता. वा, काय छान कल्पना. कोणाला सुचणारच नाही. 3,500 बुकिंग होणार. बरोबर. बरं, पुढे सांगा. त्या रस्त्याच्या कडेला एक उंच उंच अशी गगन मुका चुंबी. काय? गगन चुंबी इमारत असते 5 मजल्याची. उंचच्या उंच गगनचुंबी इमारत 5 मजली. क्या बात आहे. अर्धी लोक उठून जाणार इथे. बोला, पुढे बोला. त्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर 10, 12, 13, 15 कबुतर बसलेली असतात. 15 कबुतर बसलेली असतात. आलं 1500 वर बुकिंग आलं. पण त्यातल्या उजवीकडून 10व्या आणि डावीकडून 5व्या कबुतराला काय काहीही झालेलं नसतं. मला एक काम करा, कबूतर किती, नट किती याची लिस्ट द्या. म्हणजे मला नाटकाचं बजेट काढायला होईल ना. अहो वाणी सर, मध्ये डिस्टर्ब करू नका हो. आस्वाद घ्या स्क्रिप्टचा. बरं. तेवढ्यात कचक 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 कचक. किचक वादावर आहे का नाटक? नाही हो. मग आपल्या नाटकातल्या हिरोची एंट्री झालीये. अच्छा, हिरोची एंट्री. बर. ड्रांग ड्रांग. हिरोईनची एंट्री. चूक नाही. हिरोने लिफ्टचं दार उघडलं. लिफ्टच्या दरवाजाचा आवाज आहे. ड्रँक. वा वा वा, छान छान. तो लिफ्ट मध्ये गेला. 3ऱ्या माळ्यावर उतरला आणि 2 माळे चाडून पुढे 5व्या माळ्यावर गेला. का डायरेक्ट 5व्या माळ्यावर नाही जात तो? अहो, त्याचं बोट 5व्या बटनापर्यंत गेलंच नाही. तो बुटकाय ना. अच्छा. एक मिनिट. म्हणजे हिरो आपल्याला पॅडी कांबळी, अरुण कदम किंवा गणेश मयेकर लागणार. गणेश मयेकर. चला पुढे सांगा. नाही ना, तुम्ही स्टोरी सांगूच नका. एक काम करा, मला तुम्ही नाटकाचं नाव सांगा फक्त. काल रात्री होते मी तिथे, पण तुम्ही नव्हतात तिथे. मग कोण होतं तिथे? नाही, नाटकातले डायलॉग सांगूच नका ना. मी सांगतो तुम्हाला. मला नाव सांगा ना नाटकाचं. वाणी सर, हेच नाव आहे नाटकाचं. हे नाव आहे नाटकाचं? हो. काल रात्री होते मी तिथे, पण तुम्ही नव्हतात तिथे. मग कोण होतं तिथे? अहो, नाटकाचं नाव सांगेपर्यंत नाटक संपण्याची वेळ येईल. म्हणजे बघा, काल रात्री होते मी तिथे. इंटरव्हल झाला. पाव वडा भाजी वगैरे सगळं, चहा वगैरे पिऊन लोक येईपर्यंत तुम्ही नव्हतात तिथे. ओके. मग कोण होतं तिथे? संपलं नाटक. संपलं का? बरं. मग काय करायचं? अहो, नाटकाची जाहिरात अख्खी पानभर द्यावी लागेल. कोण नव्हतं तिथे? बरं. ठीक आहे. तुम्ही शॉर्ट फॉर्म घ्या ना. का राहो मी ती पतू नती मको होती. का राहो मी ती. काय बोलताय? पतोनती काय लावले? गुजरातीतून जसेच्या तसं नाटक घेतल्यासारखं वाटतंय. अहो, तुम्ही माझं नाटक पूर्ण ऐकून तर घ्या. काय? तुम्हाला मी सांगते वाणी सर, या नाटकात गंभीर, तरल, रहस्यात्मक, चिंतनात्मक, आल्हाददायक, विश्लेषणात्मक, प्राणघातक, उत्कंठावर्धक असं काहीही नाहीये. मग नेमकं नाटकात आहे काय? अगदी साधा, सरळ, पटकन कळेल असा सस्पेन्स आहे. अहो, पण नाटकात सस्पेन्स पटकन कळला तर मग काय उपयोग आहे? अहो, पण सस्पेन्स पटकन नाही कळला तर उपयोग काय त्या सस्पेन्सचा? हो ना, पण सस्पेन्स पटकन कळला की नाही? अहो, पण सस्पेन्स पटकनच कळतो ना. सस्पेन्सचा सस्पेन्स नाही कळला तर उपयोग काय त्या सस्पेन्सचा? आले माझ्या लक्षात आली सगळी स्टोरी. आली? तुम्ही एक काम करा, स्क्रिप्ट ठेवून जा.
वाचून कळवतो मी तुम्हाला. अरे देवा, म्हणजे पुन्हा सस्पेन्स. म्हणजे तुम्ही माझं नाटक वाचणार, मग तुम्हाला ते आवडणार की नाही आवडणार, तुम्ही माझं नाटक करणार की नाही करणार, माझ्या मनात फक्त सस्पेन्स. कसं आहे बाई, तुम्हाला ती म्हण माहितीये का? कोणती? वाचाल तर वाचाल, हा. ती बदलायला लागणार. वाचाल तर वाचणार नाही अशी करावी लागेल तुमच्या स्क्रिप्टमुळे. बरोबर बरं सर, एकदा वाचा ना प्लीज. छे. प्लीज प्लीज सर, मी वाचून दाखवू का? मी वाचतो. बरं. काय हे का? नाही, हे पथनाट्य. ते पण लिहिता? हो. कशाला हात घातला नाही तुम्ही नेमका? पडदा उघडतो, पडदा उघडतो, हे एकच वाक्य? स्टाईल आहे ती माझी, एका पानावर एकच वाक्य. मतकरींना पण जमणार नाही. क्या बात आहे. दुसऱ्या पानावर काहीच नाही, तिसऱ्या पानावर पडदा पडतो, नाटक संपलं. हो, मधल्या पानात सगळा सस्पेन्स आहे ना. काय नाटक लिहिलं हो तुम्ही, फर्स्ट क्लास. हे नाटक असं जर सेन्सॉर कडे पाठवलं ना सर्टिफिकेट साठी, तर याला सर्टिफिकेट कोणतं द्यायचं ह्या कात्रीत सेन्सॉर अडकेल. बरं, पण तुम्ही करणार नाही नाटक? म्हणजे काय असला कोरा सस्पेन्स कोणता प्रोड्युसर सोडेल? नक्की करणार. फक्त एक काम करायचं, नाटकाची जाहिरातच करायची नाही आपण. का हो? सस्पेन्स. ठीक आहे ठीक आहे. आणि कसं कलाकारांची नावं सांगायची नाहीत. हा. सस्पेन्स. 1000 प्रयोग झाले तरी नाटकाचा गाजावाजा करायचा नाही. सस्पेन्स. सस्पेन्स. याचा अर्थ तुम्ही माझं नाटक घेतलं तर. म्हणजे काय? तर मग वाणी सर माझं मानधन. म्हणजे काय, मराठी प्रोड्युसर आहे मी, हा. खिशात पाकिट घेऊन फिरतो. बरं, हे घ्या. धन्यवाद धन्यवाद. सर, पाकिट रिकामीच आहे. म्हणजे नाटक दिलं ना तुम्ही मला, हा. सस्पेन्स. हो. तसंच पाकिट सस्पेन्स. वाणी सर. निघा. गमतीदार नाटक लिहिले तुम्ही, एकदम सस्पेन्स. तर चला बघूयात आता हा परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. सस्पेन्स. स्वप्नील जोशी सर. मला नाटक फार आवडलं नाही, कारण मला असं वाटलं की एकतर तुमच्या दोघांचं बिलीफ नव्हतं या स्क्रिप्टवर, जे तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं मला दिसत होतं. स्पेशली तू रमेश, यू डिड नॉट बिलीव्ह इन द स्क्रिप्ट, असं मला तरी वाटलं. रमेश इकडे येऊन जी धमाल करतो, जे स्क्रिप्टमध्ये जे आपलं कॉन्ट्रीब्युशन टाकतो, ते कॉन्ट्रीब्युशन दिसलं नाही. आता मला असं वाटलं की दिलेलं स्क्रिप्ट पाठ केलं आणि म्हटलं गेलं. मॉस्टली युअर युअर सेल्फ, नथिंग ग्रेट. पण आधी पण असं म्हटलंय की मला जास्त व्हेरिएशन बघायला आवडतील तुझ्याकडनं, बिकॉज आता आपण कॉम्पिटिशनच्या लेटेस्ट स्टेजला आहोत. स्क्रिप्टमध्ये फार दम नव्हता, आणि अशा वेळेला मी मित्र म्हणून तुला सांगू इच्छितो की जेव्हा स्क्रिप्टमध्ये फार दम नसतो, तेव्हा कुठलं तरी एक कॅरेक्टर पकडून ते स्क्रिप्ट परफॉर्म करणं इज द की टू द स्क्रिप्ट. इफ यू आर डुईंग इट, देन डू इट होल हार्टेडली ऑर डोंट डू इट. अदरवाइज ग्रेट जॉब. बेटर लक नेक्स्ट टाइम. निर्मितीताई. जे मी गेल्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की सूर सापडलाय, पण आज पुन्हा एकदा तुम्ही चाचपडत होता. हो, आज सूर गेला, तुमचा दोघांचाही गेला होता. मुळातच स्क्रिप्ट थोडं वीक होतं. कुणा एकाचं असं नाही म्हणत, काही 2-3 ब्लेंड करून तू जर बेरिंग घेतलं असतंस तर मजा आली असती. आणि दुसरं मला मौसमी असं वाटलं की तू हा अटायर का घेतलायस तू? असंच एक लेखिकेचं कॅरेक्टर जी पूर्ण बावळट आहे, त्यातून काहीच बाहेर आलं नाही असं मला वाटतं. की मी थोडा विचार करत राहिले की हा तिने गेटअप का घेतला असावा. पण ठीक आहे, तुम्हाला अदनमधनं तुम्ही चाचपडता, अदनमधनं तुम्ही वर येता. नेक्स्ट टाइम मला वाटतं पुन्हा एकदा तुम्ही झंझावात आणाल. नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुमच्या नाटकामध्ये जरी सस्पेन्स असला तरी आज इथं गुणांच्या बाबतीत सस्पेन्स नसणार आहे, कारण दोनही परीक्षकांचे गुण आज आपल्या समोर येणार आहेत. कारण या गुणांचा फायदा होणार आहे उद्याच्या आपल्या एलिमिनेशनच्या एपिसोडला. तेव्हा बघूयात कुणाला किती गुण मिळालेत. स्वप्नील सर 7 गुण. निर्मितीताई हम साथ साथ है. 7 गुण. तेव्हा एकूण 14 गुण मिळालेले आहेत. तेव्हा पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.